लेके आहोत। घेऊन तलवार हाती छाटला मुगली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा धाई दिशा जय जयकार, जिजाऊ तुमच्या नावाचा धाई दिशा जय जयकार। नक्कीच इंग्रजीचा आत्मविश्वास आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे। आपल्या मुलीच्या शिक्षणाबाबतीमध्ये जास्त जागरूक आहे। त्याचप्रमाणे आम्ही बालविवाह याबद्दल मुलींना आणि माता बालकांना असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि गावकऱ्यांचा सर्व शिक्षकावर, शाळेवर, व्यवस्थापन समितीवर, ग्रामपंचायतीवर अतिशय विश्वास दिलेला आहे। त्या पहिली ते 7वीचा एकही विद्यार्थी पिवळ्या गाडीमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घ्यायला जात नाही। म्हणजे लोकप्रतिनिधींनी आम्हाला जे काही शाळेसाठी कमतरता आहे त्यासाठी सहकार्य करावं। सरकारी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाची जागा नाही तर संस्कार आणि संस्कृती आणि स्वप्नांना पंख देणारे केंद्र असते। याचा जिवंत आदर्श ठरली आहे त्रिकोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाने केवळ विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे। रात्री तब्बल 11 वाजेपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात गाव आणि परिसरातील जवळपास 1,500 ग्रामस्थ शेवटपर्यंत उपस्थित होते। प्रत्येक गीत, प्रत्येक नृत्य आणि प्रत्येक सादरीकरणावर ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली। कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिसांची एकूण रक्कम तब्बल 2,80,000 रुपये इतकी जमा झाली। प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एवढी मोठी रक्कम जमा होणे हा जिल्ह्यातील एक विक्रम ठरला आहे। 250 पटसंख्येची 1ली ते 7वी पर्यंतची ही शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे। सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फिल्टर प्लांट, स्वच्छ आणि सुंदर परिसर, सुसज्ज इमारत आणि प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक। पण या शाळेची खरी ओळख केवळ सुविधा नाहीत तर इथे दिले जाणारे संस्कार आहेत। येथील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा सांगून त्यांच्यात मूल्य शिक्षण रुजवत आहेत। त्यामुळे येथे लहान मुली आत्मविश्वासाने मा जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्याबद्दल बोलताना दिसतात। याबाबत मुख्याध्यापक महेश कडगंचे यांनी काय म्हणाले पाहूयात। वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती, समस्त गावकरी, पालक यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे पालकांचा सहभाग, शालेय व्यवस्थापन समितीचा सहभाग, ग्रामपंचायत कार्यालयाचा सहभाग, विशेषतः म्हणजे आमच्या शाळेतले शिक्षक जे आहेत सर्व शिक्षकांचा उत्साही आणि आनंददायी वातावरणामध्ये हे सादरीकरण केलं। याला जवळपास 1,500 पब्लिक म्हणजे जनता, गावकरी हे या कार्यक्रमाला 7:30 ते रात्री 12:15 वाजेपर्यंत उपस्थित होते आणि यामध्ये गावकऱ्यांचं एवढं प्रेम आणि विश्वास मिळाला की जो प्रेमाच्या खातीर या गावकऱ्यांनी 2,80,000 हे जे बक्षीस जमा झालेलं आहे, प्रत्येक व्यक्ती आपल्या परीनं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न शाळेसाठी केलेला आहे। यातून असं दिसून आलं की गावकऱ्यांचा सर्व शिक्षकावर, शाळेवर, व्यवस्थापन समितीवर, ग्रामपंचायतीवर अतिशय विश्वास दिलेला आहे। त्या माध्यमातून आम्हाला ही निधी जमा झाली आहे। त्यांचे खूप खूप आभार व खूप खूप धन्यवाद। सर, अजूनही म्हणजे जिल्हा परिषद शाळेची नाळ ग्रामस्थांशी जोडलेली आहे, याबद्दल काय सांगाल? ग्रामस्थ या ठिकाणचे अतिशय प्रेमळ आहेत आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत कुठल्याही गोष्टीसाठी हाक मारले ना ताबडतोब हजर राहतात आणि मनापासून त्यांनी सेवा करतात। कोणतीही बाब या ठिकाणी आम्हाला असं अडचण आलेलं नाही। अशा प्रकारचे इथले शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी अतिशय प्रेमानं, अतिशय सौजन्यानं आम्हाला मदत करतात। सर, जिल्हा नॉर्मली सहजासहजी जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, आपली शाळा हक्काची शाळा असं म्हटलं जातं, पण अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी जिल्हा परिषद शाळेपासून पालक दूर होताना, विद्यार्थी दूर होताना असं देशभरामध्ये वातावरण आहे। नाही, तर आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग आहे आमचा अतिशय सुंदर आहे, सर्व मेहनती आहे, उपक्रमशील शिक्षक आहेत, नाविन्यपूर्ण विविध असे उपक्रम या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक शिक्षक
स्पर्धा परीक्षा या ज्या बाबी आहेत सर्व अतिशय नियोजनबद्ध आणि व्यवस्थितरित्या घेतले जाते आणि विशेषतः म्हणजे पालकांना अपेक्षा एकच आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता. व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सर्व शिक्षक तनमनाने या ठिकाणी वाहून घेऊन काम करतात. शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. शाळेला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी मुंबई यांच्यामार्फत एक सायन्स लॅब आलेली आहे. ते सध्याच्या जे कौशल्य मूलभूत शिक्षण जे आधारित आहे कौशल्यावर आधारित त्या माध्यमातून ती प्रयोगशाळा आपल्याला मदत करते. आणि त्याचबरोबर अभ्यासक्रमाच्या विषयाशी निगडीत ती एक प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर आम्ही काय करतो की प्रत्यक्ष स्थळांना भेटी आणि वर्गामध्ये ज्या त्या विषयाच्या प्रत्यक्ष प्रयोगामार्फत विद्यार्थ्यांना आम्ही अध्यापन करत असतो. फक्त या अध्यापनाच्या मार्फत एवढंच नाही करत तर की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रमसुद्धा स्कॉलरशिप असो नवोदय असो किंवा MTS MMS त्याचबरोबर इतर जे स्पर्धा परीक्षा आहेत पुढे चालून जे UPSC मार्फत घेणाऱ्या NDA असो FMC असो किंवा MPC राज्यसेवा मार्फत असो किंवा वर्ग 3चे असो आमचे 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी तर सर्व अभ्यासक्रम सांगू शकतात की पुढे चालून 12वी नंतर कोणत्या परीक्षा द्यायच्या किंवा ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या परीक्षा द्यायच्या. आणि विशेष बाब म्हणजे शाळेची पटसंख्या ही 250 आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 1ली ते 7वीचेच वर्ग आहेत आमच्याकडे आणि प्रत्येक वर्गामध्ये 35-40च्या आसपास पटसंख्या आहे. तर या शाळेतून एक म्हणजे विशेष बाब म्हणजे या गावामध्ये तालुक्यापासून 8 किलोमीटरवरचंच गाव आहे. पण 1ली ते 7वीचा एकही विद्यार्थी पिवळ्या गाडीमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घ्यायला जात नाही. म्हणजे असा आमचा स्टॉप एकदम इतका सक्षम आहे. सर, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायला पाहिजे, अंधश्रद्धा पूर्णपणे फाटा देत यासाठी काय दिसून येतं प्रयत्न आपल्याकडून? त्यांना आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनावरचे विविध प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो जेणेकरून ते विद्यार्थी त्या अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत. आणि समाजामध्ये पण याचं त्यांनी प्रचार व प्रसार करतात की कोणत्या गोष्टी अंधश्रद्धाच्या याच्यावर विश्वास ठेवतात त्यावर विश्वास ठेवू नका हे स्वतः विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो प्रयोगाच्या माध्यमातून. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना थारा न देता मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शिक्षिका सुधावाणी कडगंचे आणि राजश्री घोगरे पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे परिसरात बालविवाहासारखे प्रकार घडत नाहीत आणि गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नक्कीच इंग्रजीचा आत्मविश्वास आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे. कारण विद्यार्थी इंग्रजी म्हणलं की पाहिजे, पण इंग्रजी ही जर आपण कृतीयुक्त माध्यमातून जर शिकवलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना त्याबद्दल आवड निर्माण होते. आणि आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये TV आहे आणि TVचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांना फोनिक्स असेल साऊंड असेल त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यामुळं आता तरी वाटतंय. आणि मागच्या वर्षी जेव्हा स्पेलिंग बी स्पर्धा झाली तेव्हा आमच्या शाळेतील 2 विद्यार्थी हे तालुका स्तरावर अगोदर केंद्र स्तरावर जिंकले विद्यार्थी आणि नंतर ते तालुका स्तरावर सुद्धा जिंकलेले आहेत. हा याचाच परिणाम आहे की हळूहळू इंग्रजीची जी भीती आहे ती हळूहळू विद्यार्थ्यांच्या मनातून दूर होताना दिसते. मॅडम, मला आवर्जून काय विचारायचं, आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये आजही म्हणजे बालविवाहाला बरेच छुप्या पद्धतीनं केले जातात. मग आपल्या या त्रिकोळी परिसरामध्ये आपल्या शाळेच्या माध्यमातून काय जनजागृती राबवली जाते? आमच्या त्रिकोळीमध्ये तर आज बालविवाह असं एकही या ठिकाणी केस नाही आहे. उलट ज्या माता आहेत त्या माता आपल्या मुलीच्या शिक्षणाबाबतीमध्ये जास्त जागरूक आहेत. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जडी उद्धरी असं आपण म्हणतो ना. तर फक्त आई जर शिकली असेल तर ती काय करते, आपलं कुटुंब पुढे नेऊ शकते, आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊ शकते. पण बालविवाह जर तुम्ही कमी वयामध्ये जर लग्न केलं तर ती मुलगी त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा ती सक्षम होऊ शकते. या संदर्भानं आमच्या शाळेमधून आम्ही काय करतो की किशोरवयीन मुलींचे पालक मेळावे घेतो. आणि परवाच आम्ही घेतलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महिला गावातील सर्व महिलांना आमंत्रित केलं होतं. आणि मुलींची मासिक पाळी असेल त्यानंतर त्या संदर्भातील स्वच्छता असेल त्याचप्रमाणे आम्ही बालविवाह याबद्दल मुलींना आणि माता बालकांना असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि निश्चितच आम्हाला तरी खात्री आहे की आमच्या गावात बालविवाह होत नाही. बालविवाह होत नाही असा विषय नाही. बालविवाहाबद्दल जनजागृती काय करतात ते बद्दल आम्ही ते दुष्परिणाम सांगितले की कमी वयामध्ये मातृत्व लादलं जातं. किशोरवयीन मुलींचे मेळावे घेतो आणि मुलींना आम्ही त्या संदर्भात मार्गदर्शन करतो, पालकांनाही मार्गदर्शन करतो. वेळोवेळी आम्ही पालक मेळावे आयोजित करतो. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच करून घेणारे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख सुनील गायकवाड यांची तळमळ यावेळी नक्कीच अनुभवास आली. सर्व गावकऱ्यांना कार्यक्रम चालू झाल्यानंतर
आवाहन केलं की बाबा आपल्याला आज काहीतरी असं करून दाखवायचं आहे की जेणेकरून आपला जिल्हा पूर्ण आपला आदर्श घेईल. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी तब्बल 2,80,000 रुपयाचं बक्षीस आमच्या शाळेला दिलं आणि कुठेतरी जिल्ह्यामध्ये आमच्या शाळेचं नाव केलं. तर हा प्रवास एवढा सोपा नव्हता, कारण येथील लोकांचा जो विश्वास आम्ही सर्वांनी संपादन केला त्याच्या पाठीमागं मग आमचे सर्व शिक्षक असतील, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा असेल, त्यामध्ये स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, आमचे सर्व शिक्षक आम्ही सर्वजण टीम आम्ही दररोज एक्स्ट्रा तास घेऊन तो पूर्ण करतो. आणि यावर्षी देखील आमचा एक म्हणजे दरवर्षी नाही पण यावर्षी आमचा एक असा विश्वास आहे की यावर्षी एक आमचा नवोदयला विद्यार्थी 100% बसेल. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आमची शाळा जसं लोकसभामध्ये आदर्श झाली तसं स्पर्धा परीक्षेमध्ये जसं तडवळे शाळा आहे त्या पद्धतीनं त्रिकोळी शाळेचं नाव स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही इथून पुढं नक्कीच करू, याबद्दल पूर्ण आत्मविश्वासानं आम्ही काम करू. मागच्या वर्षी आमच्या शाळेचा पट जवळपास 235 होता, पण आम्ही सर्व शिक्षकांनी 2 वर्षामध्ये असं काम करून दाखवलं आणि लोकांचा विश्वास संपादन केला. मग त्यामध्ये स्पर्धा परीक्षा असेल, विविध उपक्रम असतील, बालन मेळाव्यासारखे असतील, प्रश्नमंजुषा असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचं अट्रॅक्शन आमच्या शाळेकडे व्हावं, जे इंग्लिश शाळेमध्ये मिळत नाही. म्हणजे वार्षिक सदस्यमालेचे कार्यक्रम असतील, विविध उपक्रम आम्ही सर्व शिक्षकांनी म्हणजे विद्यार्थ्यांसमोर साजरे करून आम्ही विद्यार्थ्याचं अट्रॅक्शन या शाळेकडे केलं. आणि सर्व गावकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमची काही विद्यार्थी कुनाळी, काही ठिकाणी उमरगा या ठिकाणी जात होते, ते सर्व विद्यार्थी आज आमचा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास 20 पटसंख्येनं आमचा 20 पट वाढून यावर्षी आमचा पट जवळपास 250 झालेला आहे. आणि यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी देखील आमचा पट जवळपास 280कडे जाईल एवढी खात्री मला आहे आणि माझ्या सर्व शिक्षकांना आहे आणि गावकऱ्यांना आहे. शाळेतील शिक्षण तज्ज्ञ ॲडव्होकेट शुभम स्वामी यांनी लोकप्रतिनिधींनी शाळेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे मत NTV न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले. नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम स्वामी, शिक्षणतज्ञ सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा त्रिकोळी या ठिकाणी कार्यरत आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि भौतिक सुविधेसाठी हा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी ग्रामपंचायत असेल, शालेय समिती असेल, शिक्षक असेल, शिक्षणप्रेमी असतील किंवा पालकवर्ग असेल, यातून भरपूर असं सहकार्य मिळत आहे. त्या अनुषंगाने आम्ही करत आहोत. परंतु शिक्षण व्यवस्थेमधले जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी वारंवार येणं, शाळेकडे लक्ष देणं किंवा गुणवत्ता बाह्य यंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासणी असतील त्या गोष्टीकडे आम्हाला ते गरजेचं वाटतं आहे. त्यांनी यावं. आणि लोकप्रतिनिधी जे आहेत, शाळेसाठी आम्ही CCTV या ठिकाणी कॅमेरा बसवून घेतलेला आहे. जिल्हा परिषदेसाठी CCTV कॅमेरा, परत पाण्यासाठी फिल्टर, लेकरांना स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळावं यासाठी हे केलेलं आहे. लोकसहभागातून स्टेज, कायमस्वरूपी स्टेज आम्ही केलेला आहे. शाळेमध्ये वृक्षारोपण असेल किंवा विविध जे काही कार्यक्रम आहेत ते वारंवार आम्ही घेत असतो, यापुढे घेत राहू. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या सर्व लोकप्रतिनिधींनी आम्हाला जे काही शाळेसाठी कमतरता आहे त्यासाठी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्रिकोळी येथील जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे की योग्य नेतृत्व, समर्पित शिक्षक आणि जागरूक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सरकारी शाळा ही आदर्श ठरू शकते. 2,80,000 रुपयांचा विक्रम फक्त आर्थिक नाही तर तो विश्वासाचा, संस्काराचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आहे. त्रिकोळीची ही जिल्हा परिषद शाळा आज धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरले आहे. प्रतिनिधी सचिन वित्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.